आपण पाहिलं, उपाध्य उपाध्यांना सर्वज्ञानी तांबुळाचा प्रसाद दिला. देताना बरीच मोठी स्वामींनी निरोपण केलं. हे सगळं निरोपण तुम्हाला पाठ आहे. कालचं सगळं निरोपण. मग जाताना सर्वज्ञानी त्यांना तांबूळ दिली, माळ दिलं आणि कोणी काही न म्हणे ऐसा वर पण दिला. हे उपाध्य कोण आहेत? पूर्वजन्मीतले. म्हणाले ते वस्तुभजनी. वस्तुभजनी म्हणजे सांगा. वस्तू म्हणजे ईश्वर ठाई भजन घडलेलं आहे. म्हणजे काय? कोण? खूप मोठा निर्णय आहे. 1 तास लागल ते सांगायला. चल ठीक आहे, माहित आहे, सांगता येईल थोडक्यात. म्हणून मासे जे वस्तुभजनी असतात त्यांची प्रतीती दृढ असते आणि जे जीवदेवता भजने असतात त्यापेक्षा जे हीन भजने असतात त्यांची प्रतीती हलकी फुलकी असते. आलिंगित ईश्वरावरती. जेमती कोणा भजनाच्या? जेमती बोधवंत. हे महादायसाचे जे भाऊ आहेत त्यांची प्रतीती आली आणि गेली. अरे चिंतनासाठी सांगतो मी, उत्तर अपेक्षित नाही. सारंग पंडिताची प्रतीती, देमतीची, नसाहे कुंभधनीशी म्हणणाऱ्यांची, हे सगळं आता टेक्निकल तत्वज्ञान आहे. म्हणजे हे न करणारं बोलतोय मी आता तुम्हाला. हे असे जे असतात लगेच वस्त्र सोडून देणारे किंवा मग मार्ग सोडून घरी जायचं आणि बकन करायचं, ही प्रतीती त्यांची राहिली का? तशी नाही राहत. वगैरे वगैरे. काही जणांची विपरीत प्रतीती असते. काही सांगा त्यांना विपरीतच दिसतं. कोण्या भजनी असतात असे. हा विषय त्यांनी मोठा थोडक्यात सांगितला आणि मग आपल्याला ते चिंतन जेवढं तुमच्या ज्ञानाने करता येईल तेवढं आतमध्ये चिंतन करायचं असतं. आपण म्हणतो हा उपदेश सगळ्या नालायक आहे. त्याची प्रतीती कशाने त्याला आली, कशामुळे आली आणि आता तो कसा जाणार धर्मापासून. आणि कोणाच्या अशा खाण्यापिण्याच्या प्रतीती खूप चांगल्या असतात. ते खाण्यापिण्याला नाही भेटलं तर लगेच ईश्वरच नाही असं म्हणून जाणारे असतात. या मार्गात खायला घ्यायला चांगला आहे, त्या मार्गात 2-4 दिवस पंगतच नाही आली. आम्ही असे पाहिलेले, पंगतच नाही आली किंवा सगळं चालू आहे, त्याला 4 दिले भजे, एखादा पदार्थ कमी पडला तर ती प्रतीती लगेच जाती मार्गावर. मार्ग प्रतीती, गुरु प्रतीती, शास्त्र प्रतीती, एक नाही अशा त्या प्रतीती अनेक. असा हा चिंतनाचा मोठा चॅप्टर आहे तो. स्थानावरच प्रतीती असते, इकडे तिकडे नाही. तिथून बी काही गुण नाही आला की लगे विपरीत. कोणाची गुरुवरती मोठी विशेष प्रतीती असते.
स्वामींचं कसं वचन आहे प्रतीतीचं, जयापासून काय, ज्यापासून ज्याची विशेष प्रतीत त्यापासून सुख स्वस्त झाले जाणारे. वचन चुकलं का? जया सुरुवात आहे वचनाची, बरं असू द्या, तुमचं तुम्ही पाठ करून घ्या. राशी प्रतीती त्यांची दृढ राहत गेली, शेवट मरेपर्यंत डगला नाही तो माणूस. तर म्हणाले खचले प्राणी म्हणितलं की, जेव्हा आपण चिंतन करतो आतमध्ये, तेव्हा ते कुठला शब्द, एखादी लाईन अशी टाकतात ते कळणं कठीण जातं. एक शेवटचं सांगून राहिले स्वामी म्हणतात खचले प्राणी. स्वामींनीच म्हणलं की त्यांना उत्तरापंथी जायच्या अगोदर, नाते कोमळ म्हणून, आणि नंतर ते उपरती घेऊन खचायला नाही पाहिजे. माणूस खचतो लय लवकर परमानंद. म्हणून स्वामी म्हणाले खचले प्राणी. हे खचले कोण कोण होते? एकदा प्रतीती आल्यावर खचायचा काही प्रश्न नसतो ना, पण माणूस खचत असतो. हे आपलं पूर्व पाप असतं. तुम्ही खचून गेले त्या भावनेने, श्रद्धेने, ज्ञानाने, प्रतीतीने विपरीत गेले. तुम्ही खचले म्हणजे काय? खड्ड्यात पडले, किंवा तुमच्या आत्मविश्वासावर खड्डा पडला आणि मग तुमची दृष्टी बदलली. वरून आहे तुम्ही सगळं, नवरा बायको कसे राहतात वरून वरून सगळे एकाच घरात, पण खचलेले असतात. ते चांगलं त्याला म्हणत नाही, ही चांगली त्याला म्हणत नाही, असं हे म्हणायचं खचणे. आतून ह्याचं अनुसरण खचतं, प्रतीती खचते, त्याचं ज्ञान, भक्ती, श्रद्धा असं खचून जातं. वेश राहतो, एकदम सुंदर वेश असतो, देवपूजाही करतो, पण आतून तो खचून जातो. काय आता गुरु सांगाले काय, असा तो कुत्र्याने भुकत होतो काय, त्याला म्हणायचं खचणे. तर ही लीळा कळायला तुम्हाला आयुष्याचे खूप क्षण लागतात. काय म्हणायचं या लेण्यामध्ये, आणि ते उपाध्यवास कसे आहेत त्यांचं अंतरंग पूर्ण चिंतन करायला बराचसा वेळ जातो. म्हणून ते सांगतात की स्वामी म्हणाले ना खचले प्राणी, आणि म्हणून परी ते तसं जरी असलं तरी ते कोमळ ज्ञानी होते. त्यांची प्रतीती कोमळ होती, दृढ प्रतीती, कोमळ प्रतीती. आणि कशा असतात प्रतीती? अशा वेगवेगळ्या प्रतीती. जड प्रतीती. महिमभट्टांची प्रतीती कशी होती? सर्वज्ञानी मांडीवर दाखवलं प्रतिष्ठा आहे का नाही अशी. तर हे उत्तम. पुन्हा नाही त्यांनी लई डोकं नाही बसली महिमभट, 2-3 दिवस डोकं लावलं स्वामींना डोंगरामला. म्हणाले हे चलो चल चले हम, संपला का. पुन्हा ही महिमभट्टाची प्रतीती अशी डामाडोल झाली की नाही. भटवासांना एक तर ईश्वर प्रतीत यायला कितीतरी वेळ लागला, पण जाणवोपाध्यांना प्रथम भेटी प्रतीत हे ना, औषधांना प्रथम भेटी प्रतीत. असे तुम्हाला सगळं चिंतन करावं लागलं, आणि एवढं चिंतन करायला खूप मोठा अभ्यास लागतो आहे की नाही. असं फटाफट समोर येणार नाही तुमचं असं सगळं. आपल्या समोरील जग, जगातला प्रपंच, अन्य वार्ता आपल्यासमोर येणार तरी काय, त्याच्या समोर हे येते सतत, ते सांगायचं त्याला उत्तम प्रतीत. आपण उत्तम अनुसरले आहोत.
आणि आपलं जर ते मध्ये नसेल ना, आतमध्ये सगळी घाण भरलेली दिवसभर कुटाणा, समजायचं आपण नीच नीच लेवलचे आपण आहे तिकडलेच, इकडली म्हणता येत नाही, म्हणायचं आपण देवाचे, ह्याचे देवाचे नाही. तर हा विषय त्यांनी मुद्दाम थोडक्या भाषेत तुम्हाला सांगितला. आणि म्हणून ते जे आहेत जरी कोमळ असले तरी उपरती अनुसरण आले नामोपाध्य. कधी आले उपरती घेऊन अनुसरणाला? 60च्या नंतर आले ते. अं, शेवट आले ते 60च्या नंतर. हा चिंतन करायचे काय ते. तर तांबुळे काही गुमटे, तांबुळ दिले म्हणाले, मा सेवकाचे लेपनास. सेवक होऊन कोणाचं सेवक व्हावं लागतं. आणि सर्वात वाईट काय असेल तर सेवक होणं. ते कोणाच्या घरी नोकर म्हणून राहायचं आणि त्याची सेवा करायची लय वाईट असतं. ओळख सारावी लागते सारखी, उठला का बसला का ते सगळं पाहावं लागतं वेळेवरती, नाहीतर पगार देत नाही, काढून देतो. त्याला म्हणायचं सेवक. कुणाचे हल्याचे लेप नसले की नाही, कुणाचे चरित्रामध्ये सगळे येतं आपल्या. म्हणून ते दास्य मोचक असताना आपण सेवक वृत्तीने राहावं लागतं. आणि हमरातुंबरीनं केलं तर दास्य गोष्ट तीच आहे, पण तुम्ही अहंकाराने केलं तर त्याचं लेप नसत नाही. आनंदे कसं वचन आहे ते, आनंदे दिदुंबी. या संबंधात विषय काय चालू? किंचित दुःखे पापनासे आनंदी पुनिराशी नासे. हे सूत्र तरी पाठ ठेवा ना जीवनामध्ये. विषय काय चालू? त्रास होते, किंचित दुःखे पापनाशी. हे सेवादास्य करताना तुम्हाला दुःख होईल ना, कष्ट होईल हाताला, पायाला, डोक्याला, मनाला. स्वामी म्हणतात ठीक आहे, हे केलं ना मग ते नसतो. आणि तुम्हाला ती सेवादास्य करताना आनंद झाला, खूप आनंदाने तुम्ही ते केलं. पण आता आनंदाने नेमकं काय केलं हा एक मोठा विषय आहे. गुढी उभा राहिली, गुढीला हार घातला, पाप लागलं. अत्यंत क्लेशदायक विधी आपण आचरतो, कुठून कशा आचरतो माहित नाही. गुढीला लावले गंधाक्षदा, बसले, त्याला लावला ते कपडा, काटीच लावला त्याच्या खाली पाटच ठेवला. बर 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 बर, छान छान. इतका मोठा दोष आपण अंगावतो की त्याला म्हणजे हा ज्ञान संप्रदाय म्हणावं की मूर्खांचा बाजार म्हणावा, कठीण आहे. कठीण आहे समजणं पंथाला, स्वामींना. विनोदाचा विषय झालाय आपला अनुसरण. नेमकं तुम्हाला जायचंय काय, करायचंय कुठं, एवढा मोठा विकल्प अंगवायचा. गुढीची पूजा करायची, गुढीची पूजा करायची, बर कर कर. हे तत्वात नाही, आपल्या लेळेत नाही, ना परंपरेत नाही, ना श्रुतीत नाही, ना मार्गवडीत नाही. अत्यंत दोषास्पद कार्य आहे. आता तुमच्या भावना आणि श्रद्धा कोमळ असल्यामुळे हे ऐकायला सुद्धा कठोर वाटतं अंतःकरणात. काय चाललंय, हे जाणार आकाशात, जायलाच पाहिजे. कुठला विधी कुठून आणला आणि टाकला आपल्या पंथात.
असं कठीण चाललेलं आहे संप्रदायाचं वळण. ह्याला आणि म्हणायचं हे गुढीचा प्रसाद घ्या, ह्या गुढीचा प्रसाद घ्या. ह्याला प्रमाण जर तुम्हाला कोणी ग्रस्तांनी विचारलं धर्मप्रचार करताना वाचनेला, ह्याला प्रमाण काय, कुठल्या वेळेचं प्रमाण द्याल, वचनाचं द्याल, स्मृतीचं द्या, नाही देताना. आणि जेवढे प्रसंग आहेत चरित्रात गुढीचे वगैरे ते सगळे ऐन लोकांनी केलेले आहेत. हरिपाळदेव उठले मृतावस्थेतून, गुढ्या उभा राहिला, ते ऐन लोक होते. मासुरला आले सायदेव, पण गुढ्या उभारले, ऐन लोक आहेत ते. रामदेवरायाच्या घरी गेले, गुढी तोरणं उभारले, ऐन लोक आहेत ते. उपदेशी कोण आहे? राघवदेव भट्टांच्या घरी गेले, असं. तर हे कसं श्रद्धा, भाव आणि ज्ञान याचं मिलन होत नाही कधीच जीवनामध्ये. त्याच्यामध्ये साधकाची खूप मोठी एनर्जी लॉस होते आणि अभिधी लागतो. आणि अशी बारीक बारीक अभिधी तुमच्या अनुसरणाला असं छिद्र पाडून जातात. मग बारीक छिद्र असलं तरी गाडीचं टायर पंक्चर होतच, ते हळूहळू होईल पण होईलच ते. असे लय छिद्र पडलेले आहेत कर्मकांडाचे तुम्हाला सध्या, त्यातून बाहेर यायला कोणी तयार नाही. त्याला परंपरेत कोणी गुंफन करतं, कोणी त्याला कशात गुंफन करायला सांगतात, ते भला मोठा वेळ त्याच्यामध्ये आपला खर्च जातो. मग तुम्ही पुढं तुम्ही लगे विपरीत व्हायला काय वेळ लागत नाही, हळूहळू येतो. भाव विचारला, विचार होऊन जातो, सगळंच विचारतं ते. हळूहळू जातात माणूस. आपलं सारखं येत वेळ लागत नाही यायला काहीच. आणि हे आपलं सगळीकडे थांबलेले आहेत, आता दबाव धरून बसलेले आहेत सगळे, चालू राहतो कार्य. तर असो, तर म्हणाले हे असं उपरती येऊन अनुसरणाला जाणं उपाध्य आले. हल्ली म्हणाले किंचित हल्ले, किंचित खचले, पण त्या पोरी भाग्यवान असल्यामुळे त्यांच्यामुळे ते कोणीतरी असावं आपल्या जीवनात चांगलं. वाईट खूप असतात लोक, चांगल्या मुली होत्या त्यांच्यामुळे त्यांना उपरती आले आणि मग ते अनुसर. असो, हे जीवन कुणाचं तरी आठवावं आपण. एक जानोपाध्यान आठवायला किती दिवस लागतील तुम्हाला? बराचसा काळ लागेल. कमळावसांना आठवायला बराचसा काळ. आणि तुम्हाला निवांत एकांतामध्ये बसून अगोदर चिंतन करावं लागतं, मग मनन करावं लागतं, आणि मग आठवण करावी लागते. चिंतन, मनन, आठवणी अशा जन्माला येत असतात. मग आठवणीला असं आठवत बसावं लागत नाही का. सहज झोपलं की येतात, उठलं की येतात, चाललं की येतात. तुमचं आपल्या साध्यावर किती प्रेम आहे. तुम्हाला करायचं काय नसतं आठवणीमध्ये, स्मरणात स्मरण करावं लागतं. आठवण असा फरक आहे. चला, हे सगळं डोक्याच्या वर जाईल. असो, तर म्हणाले ते जे आहे त्यांचं उपरतीनं येणारं जे अनुसरण आहे, आणि ते शुद्धीला गेलं पुन्हा आणखीन भाग्याचे आहे ते. तर असो, तर असं त्या तांबळाला सेवकाचे लेप नसले, अधिकाराचं बळ आलं. अधिकाराचं बळ नसेल तर ज्ञान जातं, अनुसरण जातं, वेद जातं, बोध जातो, आणि काय जातं, प्रतीती जाते. थोडा कठीण विषय आहे ते.
पण हे तुम्हाला कधीतरी बोलवून समजून घ्यावं लागेल डोक्यात, की आपलं काय काय चाललंय, आपल्यात काय काय यायलंय. म्हणून ते सांगतात, अधिकाराचे बळ होय तर ईश्वरा दोष झाला. हे पुढं होतं ते. ईश्वराला दोष झाला पाहिजे. म्हणून मग आता ईश्वराला दोष कशाने होतो, हा विषय पुन्हा मोठा असो. प्रसन्नता कशाने होते ईश्वराला? ईश्वराच्या ठाई 2-4 गोष्टी होतात. एक तर तोषतात परमेश्वर, लय झालं तर हर्षात ते पावतात, लय झालं तर आनंदात ते पावतात, लय झालं तर प्रसन्नतेत ते पावतात. आणि दुसरा एक खंती ते पावतात, उदास होतात, उद्विग्न होतात, आणि मग नंतर विपरीत होतात. स्वामी मग तुम्ही सगळ्या अवतारांच्या लीळा बघा, कसे कसे घटना घडतात. चला, विषय कठीण आहे का नाही? आणि मग हे 500 स्थळ झाल्यावर हे चिंतन करावं लागतं. 500 स्थळ झाल्यावर कळत नाही, नंतर चिंतन करावं लागतं. ते गेली काय सांगायला लागले ते. ह्याला म्हणायचं MDचा अभ्यास. हा आहे MDचा अभ्यास. सोपं करून सांगावं तर उदाहरण द्यावे लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर सगळं बदलून जातं. ती व्यक्ती माहीत नसते तुम्हाला. कुणाला समोर ठेवून सांगावं तर पुन्हा अपराधाचा दोष लागतो. असं सगळीकडे पंचायत असते सांगायचं. ज्ञान सांगताना खूप सोक्तीचं सांगता येत नाही, आहे की नाही? लोकोक्ती सांगता येत नाही, शास्त्रोक्ती सांगता येत नाही. मेथीच्या व्युत्पत्ती उत्पन्न व्हावं लागतं. मेथीच्या व्युत्पत्ती उत्पन्न व्हायचं असेल तर इथेचं पूर्ण ज्ञान लागेल. आणि ते बी यथार्थ ज्ञान, पूर्ण ज्ञान, यथार्थ ज्ञान. आणि ते काळासापेक्ष तुम्हाला ज्ञान. आता आपली पंचायत कशी झालेली आहे, काळ खूप झपाट्याने बदलला आणि तुम्ही लगेच त्या काळात जाता. लगेच जायचं 800-700 वर्षापूर्वी, मग 400 वर्षापूर्वीचा टप्पा घ्यायचा. त्यांच्या प्रकृती चांगल्या होत्या त्यावेळेला. सगळं अन्न, हवा, पाणी सगळं बेस्ट अँड बेस्ट. आता प्यावर गंगेतलं पाणी संडास लागत, डायरिया डायरेक्ट. काळ बदलला, त्याचं बी कोणी संतुलन ठेवायला तयार नाही. स्वामींनी मुद्दाम काळ सांगितला आहे. काळ, कुळ, लोक तिन्ही अंगवार. कर्म, धर्म, विधी, विखो. कसं आहे सूत्र ते? सूत्र आपल्या देवाचं सूत्रपाठ. हो हो हो. मी यासाठी डोळे बंद करून सांगतो पोथी. मला अनेकांचे फोन येतात, पाहून कुणाला सांगू मी, असा विषय आहे माझ्यावर. सांगा वचन. कर्म, धर्म, स्वामीने कर्म, धर्म, विधी, विखो. विखो. परित्यजोनी परमेश्वरा शरण दे. चांगलं सोडून, परित्यजून चांगल्या प्रकारे त्याग करून त्याचा. म्हणजे तुम्हाला धर्म त्याग करायचा आहे, तुम्हाला विधी त्याग करायचा आहे. आपलं नेमकं काय झालंय, तिकडला विधी इकडे आला, तिकडला धर्म इकडे आला. अशी गंमत होते. ठीक आहे, काळाच्या मनाने तुम्ही, ठीक आहे, तुम्ही आता शेण बदललं, कलर आणला, ठीक आहे, रांगोळीपर्यंत ठीक होतं बुवा, लयच पुढे गेली. चला आता काय करता.
कोमल ज्ञानामध्ये असंच असतं. जेव्हा तुम्ही पुढं सरकाल तेव्हा तुम्ही आमच्या वयात याल 70च्या, तेव्हा तुम्हाला समजेल की आपला आयुष्याचा वेळ आपण किती किती वाया घालवला. पुन्हा काय उपयोग नसते. पुन्हा इकडून दुखलं तिकडून दुखलं, इकडून चमकलं, ती गोळी घ्यायची, ही गोळी राहिली. सकाळची वेगळी, दुपारची वेगळी, रात्रीची वेगळी. पुन्हा झोप नाही आली तर झोपेची वेगळी. असं कठीण प्रसंग येईल पुन्हा. असो. तर म्हणाले ते तोषा ते पावलेले आहे सर्वज्ञ, ईश्वरी तोष झाला. त्यांचा तो अधिकार, त्यांची दृढता आणि त्यांचा विश्वास पहिल्या भेटीत सगळं आहे बरं यांच्यावर. जी जी काय हरकत नाही. घराबाहेर घालो, मला वाळीत टाको, सजा देवो, तुम्ही तांबूळ द्या, बस एकच निर्णय. आणि मग अशा प्रकारचे जे लीळा असतात ही केवळ स्वरूपाची लीळा आहे. केवळ स्वरूपाने त्यावेळेला ही लीळा साकार केली. अशी त्यांना निरूपण केलं, त्यांना कळालं. त्यांना बोलले, सुने बोले लेकी लागे, लेकी बोले सुने लागे. सांगितले एकाला कळालं दुसऱ्यालाच. म्हणजे हो, अरे बापरे, अरे इतर असे आहेत का, बर. तिथून आलेली प्रतीती. असं हे उपाध्ये भासांचं जीवन परमार्गी धन्य होतं हळूहळू. कवी डिंब भेटी अवसर दिलेला आहे त्यांना. ही दुसरी लीळा चालू होती. मासात एक दिवशी सपोजित विहरणाशी चांगले माळाच्या देवळाशी सर्वज्ञ विजय केलेले आहे. चांगले असं मंदिर आहे, त्याला माळ आहे आणि तिथं आहे गेलेले आहे स्वामी. दक्षिणी दारवंठा कवी डिंबाशी भेटी झाली. त्यांचंच नाव रामदेव आहे. दुसरं मग ते त्या देवळाच्या चौकामध्ये ते पण आहेत. सर्वज्ञांना तेथे आसन झालेलं आहे. दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि ते बसलेले आहेत. आणि मग शिकारी गावो आदरिले. श्रीकृष्ण हा गाण्यातला प्रकार आहे. शिकारी, उकारी, भकारी असं अनेक प्रकार असतात गाण्यातले. भोपाळी, फंबाळी, राग, अनुराग. थोडक्यात तुम्हाला समजण्यासारखं भावगीतं वेगळे, गवळणी वेगळ्या, आणि काय सध्याच्या भाषेमध्ये मुसलमानांचं ते काय असतं, कव्वाली वेगळ्या, वेगवेगळे भाव असतात त्याच्यामध्ये. जती वेगळ्या. कुणी जती ओळगवली असं सगळं चरित्रामध्ये आहे बघा आपल्या. संगीत शास्त्रामध्ये असं स्वामी लीळा व्यक्ती बदलली की स्वामींचं सगळं बदलून जातं, आहे की नाही. कुणी नृत्य काय स्वामी स्वीकारतात, कुणाचे गायन स्वीकारतात, कुणाचं संगीत स्वीकारतात. तर कोण होता बरं, तो पाण्यावर दिवे लावायचं संगीत म्हणलं की, काय नाव त्याचं, तानसेन. तो म्हणला की काल कसा पाऊस आला, तो पाऊस ढगाढग आणायचा. तो त्या गाण्यामध्ये तो चंद्र सूर्य स्थिर करायचा, चंद्रमा आणायचा, चांदण्याला प्रकाश पडायचा गाण्यात. असे अनेक प्रकार असतात. ते नॉलेज बी तुम्हाला पाहिजे, तेव्हा मग हे लीला कळेल. शिकारी काय आहे आणि सर्वज्ञ सगळ्या प्रकारचे रसिक आहे की नाही. आचार्य कसे म्हणाले, गीत गावो जाणे म्हणाले. गीत गावो जाणे तर गायचे, नसेल तर भसाड्यानु नका.
इकडे सर्वज्ञाने विखो सांगितलं, आचार्याने त्याच्यावर स्टेटमेंट दिलं. गाऊ जाणे जे तर गायचे, ऐकू जाणे ज्याचं ऐकीचे. भलतंच काही ना अंगात नसलं नाही पाहिजे. त्या शब्दांच्या सुरांना स्वामींच्या चरणी ओळखवता आलं पाहिजे. ते गीत कुठलंही असो तर तुम्हाला भाव टाकता आला पाहिजे. भानखेडीला स्वामी कसं आवडला असेल आचार्याने गीतामध्ये. तुम्हाला कुठल्याही गीतांचा सारा घेऊन ते स्मरण, मेन उद्देश आहे स्मरण. आचार्य म्हणले असतील ना, अकेले हे चले आओ कहाँ हो, ते हिंदी गीत आहे. मग तुम्ही ते तिथं जोडावं. आचार्यांना स्मरण करायचे ना गीतामध्ये, हे गाणं लावून तुम्ही स्मरण करा. असा आनंद कुठेही घेता आला पाहिजे तुम्हाला. शृंगारातून आनंद घेता आला पाहिजे. नाही तर वृक्ष व्हाल तुम्ही, विपरीत व्हाल. पुन्हा तुम्हाला आनंद घेण्याची अक्कल नसेल तर तुम्ही लगेच विपरीताकडे जाऊन काय याच्यामध्ये पडले, हे कुठं देवाने सांगितले, असं होईल ते. मग आज तिथं ते बसलेले आहेत. माईभट्टाने लीळा का सांगितली हे नाही सांगितलं तर काही फरक पडला नसता आपल्यासाठी. पण हळी बारीक गोष्ट आहे ती. आलेन गायलं. तर हे असं गावं लागतं. आणि मग श्रीकृष्ण चक्रवर्तीचा गीतू गावं लागले. आता हा गावरान पहिलवान दिसतो. मला ह्या लोकांची अशी विकृती आहे, तर ते नशिबी असल्यावर ते स्वीकार करावं लागतं. तसंच स्वामींजवळ आला, म्हणाले मी गाऊ का? म्हणाले गा. मग तू गोसावी माझा, मी पाईक तुझा. हरी हरी वाचा उच्चारण, नयन निरक्षण ध्यान. तू एक हरी इतुले देई, तू कृपा सिंधू मुरारी. आनंद मागे. अशी त्यांनी अशी पदं गायली स्वामींच्या जवळ. स्वामींनी चळ होऊन परिसले आणि इच्छित हास्य केले. ठीक आहे. बाईसाने ते ऐकलं प्रकरण सगळं. बाबा कैसा भक्तो निका, भक्तो कैसे निके मागत असे, ऐसे भक्ता काय दिजे. सर्वज्ञ म्हणाले, बाई भक्त आण मागे. हे वचन इथं दिलेलं आहे. त्याचं विवेचन करून घ्या तुमच्या मनानं. आपण जोडा आपणाला भक्त आण मागे. काय काय मागते बघायो. स्वामी म्हणतात, हा तो षडदर्शना वेत्ता. म्हणजे हा षडदर्शनाचा वेत्ता आहे. म्हणून ऐसे मागत असे, पण हे सगळं तो वरवडे बोलत असे. आता कसं दुखवायचं नाही ना. बरं आहे, दगडापेक्षा विटापेक्षा ते वाळूवरचे खडे बरे म्हणायचं आपलं. खड्यापेक्षा आता मुरुम बरा. तसंच करावं लागते. आहे त्यात स्वीकारावं लागते. मुरुम आहे ना आपल्या नशिबात, गारगोटी बरी त्याच्यापेक्षा. मोठा दगड उरावर घेण्यापेक्षा बरं की गारगोटी घेतलेली, ती लागणार तर नाही ना. मग त्याचं समाधान मानायचं. स्वामी म्हणाले, वा चांगलं आहे, हा चांगलं आहे, चांगलं आहे. त्याला वाटलं खरं स्वामी खुश झाले काय. तुम्हाला चला घराला माझ्या. तरीही सर्वज्ञ त्याच्या घराशी गेले. कोण कुणामुळे स्वामी घरी येतात, कशामुळे माहित नाही. आले स्वामी त्यांच्या घरी. आणि मग तेथे त्यांनी मर्दना दिले, माजणे दिली, पूजा रवना केली, उपवड झाला. आणि मग सर्वज्ञ भवनारायणाला आणि मग त्यांचं काय नातं आहे ह्या कविडिंबाचं. सर्वज्ञांच्या उद्धारामधला एक हा कवी आहे तो माणूस. सर्वज्ञ पुन्हा पुन्हा त्याला भेटत आहे.
त्याच्या बाळाण्यावरती मग आसन झालं. मग त्याने पुन्हा एक गीत गायलं, त्वमेव माता पिता त्वमेव. या श्लोकावरती वेदांची पदच त्यांनी गायली. आता हे सगळं सांगत बसत नाही तुम्हाला. चला, मग बाईशी म्हणतात, बाबा काय छान म्हणलं. कसा म्हणाले, सूर लावून म्हणतोय, त्याची कशी छान आरती आहे, भजन आहे. स्वामी म्हणतात, बाई हा तो हे शब्द म्हणत असे, हे सूत्र आहे. कैसे होने की ठाकी. बाई तो हे शब्दे म्हणत असे. प्रत्येक शब्दाला अशी खूप अर्थ आहेत. बाई तो म्हणजे हा अनुसरला पुरुष, हे जे काय चाललंय ते सर्व विधी त्याचे, तिकडले 7 असो की 4 असो, हे सगळे विधी जे आचरतोय करतोय ते शब्दे, शब्दांचं ज्ञान घेऊनच आचरण करतोय. शब्दे म्हणत असे. कसा आहे वचनाचा अर्थ, किती मोठा आहे की नाही. लावायचा आपल्यावरती. पाठायला सगळ्यांच्या वेळा पाठच असतात. स्वामी म्हणतात, एका ऐसेच होऊन ठाके. एका साधकाला जे शब्द म्हणत राहतात, त्या शब्दांचे सगळे भावार्थ त्याच्या जीवनामध्ये साक्षात होऊन टाकतात. ऐसेच होऊन टाके. उत्तमे माता पिता म्हणायचं काहीच नाही. इथून पण नाही, इथून इकडंच. तुम्ही माता पिता तुम्ही बंधू सगळं. अरे लाईट चालू आहे बघ. ओम नमः शिव दत्तम दत्त देवम जगद्गुरुम. काय चालू आहे? श्री चांगदेवराव श्री चक्रधर श्री पंक्तीचं पाळण नाही. नवरात्रातले मजा असते हे की नाही. ती तुला दक्षिणा इकडे इथपर्यंत पुरली त्या यजमानाचे एवढेच पैसे असतील, आपल्या पण आलीच नाही, गेली काठी निघून. अशा लय भानगडे असतात. हे तुम्ही एक कोटी स्मरण, एक कोटी स्मरण, एक कोटी स्मरण. आता हे कुठे कर्मकांड आले की हे का नाही, मापून स्मरण करायचं आहे का नाही. हे तो शब्द म्हणत असे, नामस्मरण शब्दाने चाललंय, आतून नाव नाही. ते उड्या लेखी लागतच नाहीत ना तसल्या. एकच जोडी लागली. हे शब्दे अनुसरणाचं पण असंच आहे. ते म्हणत असे, एकाला वास्तव ऐशेची होऊन ठाके. खरा अनुसरला. इथे आहे ते, मक्की इथं आहे. असो, स्वामी म्हणतात, हे जे सर्व आहे, मम देव देवम, हे भक्ताशी एरा नाही. भक्त म्हणजे कोण? इथे प्रेम संचारी भक्त घेतलेले आहे. तुम्ही माता पिता सगळा श्लोक स्वामींनी म्हटला. असे म्हणतात हे भक्त. भक्त म्हणजे कोण? बाईसा झालं, रुक्मिणी अवसा झालं, इकडे उद्धव देव झाले. दत्तात्रय प्रभूंचे कोण आहेत भक्त? चक्रपाणी बाबांचे शोधार्थ श्री प्रभू बाबांचे. शिवबाबांचं कोण आहे असं एवढं प्रेम करणार? एका ऐसे होऊन नसते. चिंतन करा. तुमचं चिंतन असं सुधारलं पाहिजे, नाही तर आपल्या स्वामींकडे जोडावं. एका ऐसे होऊनच ठेले. कुणाला ठेलं?
एकावंत असं म्हणजे एक कोण आहे स्वामींना कोणाचं नाव घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्वज्ञांनी निरूपण केलं आणि सर्वांनी विजय केले.